तुम्हालाही अशी बटरी, क्रीमी पावभाजी खायची आहे का? मग ही खूप जास्त सोपी रेसिपी तुमच्यासाठी. तर पावभाजी म्हटलं की सगळ्यात आधी भाज्या येणारच. तर भाज्यांमध्ये मी इथे घेतलेत बटाटे, त्याचसोबत फ्लॉवर, बीटरूट, गाजर आणि वाटाणा. तर बीटरूटने पावभाजीला कलरही छान येतो आणि ती हेल्दीही बनते, त्यामुळे बीटरूट नक्की ॲड करा. आता इथे मी एका कुकरमध्ये पाणी बॉईल करून घेते आहे, थोडंसं मीठ ॲड करून. पाण्याला एक उकळी आली की मग मी त्यात ॲड करते सगळ्या भाज्या. तर या सगळ्या भाज्या कुकरमध्ये ॲड केल्यानंतर मी छान मिक्स करून घेते आणि मग मिक्स करून झाल्यावरती साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घेते आहे मी. तर ह्या भाज्या छान शिजल्या गेल्या पाहिजेत. तर इथे बघा 3 ते 4 शिट्ट्या झाल्यात आणि आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या गेल्यात. आता मी ह्या कुकरमधून बटाटे वेगळे करून घेते आणि भाज्या वेगळ्या करून घेतल्या आहेत. आता मी ह्या भाज्या पहिल्या मॅश करून घेते आहे आणि मग बटाट्याचे सालं सोलून बटाटेही मॅश करून आपल्या मॅश केलेल्या भाज्यांसोबत मिक्स करून घेते आहे. तर इथे बघा भाज्या सगळ्या परफेक्टली कुक झाल्यात, त्यामुळे ते इझिली मॅश होत आहेत. तर अशाच आपल्या भाज्या कुक झाल्या पाहिजेत पावभाजीसाठी. आता ह्या भाज्या छान व्यवस्थित मिक्स करून मॅश करून घ्यायच्या आहेत. तोवर मी एकीकडे गॅसवर पातेलं तापत ठेवलं आहे. त्यात मी ॲड करणार आहे तेल आणि मग बटर. तर बटर ॲड करण्यात कंजूशी करायची नाही आहे, पावभाजीला बटरनेच टेस्ट येते. आता बटर ॲड केल्यानंतर मी ॲड करणार आहे 1 मोठा चमचा जिरं. तर गॅसची फ्लेम स्लोच ठेवा, कारण बटर लवकर जळलं जातं. आता हे जिरं चांगलं फुललं की मग मी ॲड करणार आहे बारीक चिरून घेतलेला कांदा. तर कांदाही छान परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा कुक झाला की मग मी ॲड करणार आहे शिमला मिरची. तर काही लोकं पावभाजी बनवताना शिमला मिरची ही बॉईल करून घेतात भाज्यांसोबत, पण मी ह्या स्टेपला कांद्यासोबत ती परतून घेते. आता ही शिमला मिरची आणि कांदा फ्राय होतोय तोवर मी एकीकडे टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरव्या मिरचींची छान प्युरी बनवून घेणार आहे. तर तुम्हाला जर टोमॅटो चिरून टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मी असं प्युरी करूनच ॲड करते. त्याने पावभाजीला खूप जास्त स्मूथ टेक्स्चर येतं. तर नक्की ॲड करून बघा. आता इथे कांदा आणि शिमला मिरची छान परतून झाली आहे, तर मी आता ॲड करते आपण करून घेतलेली सगळी टोमॅटोची प्युरी. आता हे सगळं मिक्स करून छान शिजवून घ्यायचं आहे. तर इथे बघा आपला मसाला छान कुक झाला आहे, शिजला गेला आहे. आता मी यात टाकते आहे पावभाजी मसाला, त्याचसोबत 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर. मग हे मसाले ॲड केल्यानंतर याला पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हे मसाले जळू नयेत म्हणून मी इथे ॲड करते थोडंसं पाणी. हे पाणी ॲड करून मी याला चांगलं कुक करून घेते आहे, मसाले शिजवून घेते आहे. आणि मग मी यात ॲड करणार आहे सगळ्या मॅश करून घेतलेल्या भाज्या. आता ह्या भाज्या ॲड करून याला पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मी वरून ॲड करते चवीनुसार मीठ आणि मग पुन्हा चांगलं शिजवून घेते आहे. आता मी इथे वरून ॲड करते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि खूप सारं बटर आणि ह्या पावभाजीला छान शिजू द्यायचं आहे स्लो फ्लेमवरती. तोवर मी एकीकडे पाव छान भाजून घेते आहे. तर सगळ्यात आधी मी बटर छान गरम करून घेते, त्यात ॲड करते पावभाजी मसाला आणि पावभाजी, त्यासोबत थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तर हे पाव आपल्या मसाल्यासोबत व्यवस्थित भाजून घ्यायचे स्लो फ्लेमवरती आणि मग सर्व्ह करूयात गरमागरम बटरी पावभाजी या मसालेदार पावांसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग.